चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका त्या क्षेत्ररक्षक बरोबर कव्हर पॉईंटला उभा आहे. मिस टाइम झाला तर पूर्णपणे फटका. इव्हन तो कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न बघा ड्रिल करून दाखवते प्रणित मला कशा प्रकारे फटका खेळायचा होता. कारण चेंडूची दिशा सुद्धा तीच होती. पॉईंटला आपण बघतो की त्या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यानं काढायचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. दरम्यान एकदा तिथे कंप्लीट होती. या चेंडूवर धावसंख्येत भर होईल आणि धावसंख्या आपण बघू शकाल पोहोचेल ती 5 वर. 5 लॉस ऑफ 1. हो मॅग्निफिसंट डिलिव्हरी. प्रचंड वेग चेंडूवर. लाईन खूप चांगली होती या चेंडूवर आणि पूर्णपणे बीट करून डॉमिनेट करून चेंडू निघून गेला बाहेर. तो सेट विकेट किपर जितेशच्या हातामध्ये. डॉट बॉल. त्यांना सुद्धा माहिती आहे की संदेश मध्ये चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. विकेट काढू शकतो. इव्हन दबाव टाकू शकतो. प्रेशर टाकू शकतो. त्यामुळे त्यात हे षटक खेळून काढणं पॉवर प्लेचं खूप इम्पॉर्टंट आहे जय जलेश्वर वाडेकर या संघासाठी. चांगला फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दूरवर नाही तर डीप एक्स्ट्रा कव्हरवरून चेंडू कव्हर केला. तोपर्यंत 2 धावांपर्यंत सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट सुद्धा होतील. मुंबई पोलीस कलयुद्धाला विनंती करतो की आपलं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे. 2 धावेची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या बोलली आपण बघते ती म्हणजे 7 वर. षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय. 1 विकेट गमावली आहे जय जलेश्वर वाडेकर संघाने. 7 धावा अंकित झाले धावफलकावर आणि बघायचं अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच तुम्ही बघू शकाल मैदानावर. सेकंड खालच्या 4 संघांमध्ये वडवली बी विरुद्ध सोनारपाडा अशी लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस कंप्लीट करण्यासाठी दोन्ही कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे. गोलंदाज सज्ज होईल मोठका वाईंडकडून. सागर लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. अत्यंत वेगवान आहे गोलंदाजीमध्ये. चला फिल्डिंग सेट करून काय सामना सुरू करायचा आपल्याला लगेचच. मोठी दिसाई कॉपरेट करा. स्ट्राईक एंडला प्रणित उभा आहे. 2 चांगल्या खेळाडू 2 अपकमिंग यंगस्टरमध्ये एक चांगली फाईट. प्रणितला धावसंख्येत होती ती भर. धावसंख्येत जाऊन पोचली आपण बघतोय. धावफलकावरती 8. थँक्यू विशाल. आमचे मेन कॉमेंटर नाही तर मेन आमचं कॅमेरा बघत आहोत जे अंपायरच्या मागे आहेत. वाकू चेतन भोईर. चांगला फटका आहे. पुन्हा त्या दिशेने जेव्हा आपण बघतोय फटका त्या ठिकाणी जातो आहे. म्हणजे जसं आपण बघतोय की गोलंदाजी ज्याप्रमाणे सुरू आहे त्या मेरिटनुसार आपण बघतोय की फटके सुद्धा येतात. म्हणजे चेंडू जसे टाकले तर त्या ठिकाणी एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक लावला आहे तो गोलंदाजाने किंवा त्यांच्या कॅप्टनने. 2 चेंडू 2 सिंगल. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. लेफ्ट आर्म ओव्हर. गोलंदाज सागर. स्लाइस केल्या हवेमध्ये चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे त्या चेंडू कव्हर करतो. डायरेक्टचा प्रयत्न होता मयूरचा. प्रचंड वेगाने चेंडू टाकला होता. लास्ट मोमेंटला स्लाइस केलं या चेंडूवर. हो क्लीन बॉल. अनप्लेबल डिलिव्हरी. पायाच्या मागून एसटी वाकवली आहे कपिलची आणि फलंदाज बाद होतोय. सेकंड विकेट डाऊन जय जलेश्वर वाडेकर संघाचा. कपिल बॅक टू डगआउट. टीम वाडेकर. प्रचंड वेग आहे. काय भेदकता काय अचूकता आहे. वाईड यॉर्कर. भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. डॉमिनेट केलं अक्षरशः या चेंडूवर ते फलंदाजाला. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय सागर. डावकुरे खेळाडू जन्मताच एक विशाल ताकद वेगळीच ताकद नैसर्गिक ताकद नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेली असतात. ती ताकद जेव्हा क्रिकेटच्या विश्वामध्ये बघायला मिळते ती ताकद द्विगुणी झालेली असते. डबल झालेली असते. ती ताकद आहे सागरच्या गोलंदाजीमध्ये. अजून एक चांगला चेंडू. लेंथ खूप चांगली ठेवली आहे चेंडूवर. बॅट्समनला बीट करून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी फ्रॉम बॉलर सागर आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या जेमतेम 10 धावा धावफलकावर आणि 2 विकेट आतापर्यंत गमावले आहेत त्या जय जलेश्वर वाडेकर या संघाने. अवघ्या 3 धावेचं षटक बघायला मिळालं सागरचं. पहिलं षटक त्याने मोठा गाव एंडकडून टाकलं होतं. आता मात्र येतो तो कोपर एंडकडून. धावसंख्या 10. एकूण 2 गडी बाद.
चेंडू हवेमध्ये लॉफ्टेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरची ते चेंडू कव्हर करेल प्रतीक. आणि एक धाव फक्त या चेंडूवर प्रणितच्या अकाउंटमध्ये. संघाची धावसंख्या 11वर जाऊन पोहोचली आहे. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघांनी यायचं आहे. वडवली बी आणि सोनारपाडा संघाचे संघनायक. त्याचबरोबर सिद्धूसाठी जे 1000 रुपयाचं कॅश प्राईज जे लावतो, ज्यांनी त्यांच्या समर्थकाने त्या विनंती करतो की आपल्या 1000 रुपयाचं कॅश प्राईज घेऊन जायचं आहे. ही इनिंग संपायच्या तिथे घेऊन जावं. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय अजय मडवी. एक्सलेंट बॉलिंग, अक्षरशः जखडून ठेवणारी. मागचं षटक आपण जर बघितलं, दुसरं षटक गोलंदाज सागरने हाताळलं, लेफ्ट आर्म गोलंदाज आणि अत्यंत इकॉनॉमिकल. आतापर्यंत आपण या षटकात किंवा या इनिंगमध्ये एकही एक्स्ट्रा बघितला नाही आहे. संदेशने षटक, एक चौकार, 7 धावा खर्च करून 1 विकेट. त्यानंतर सागर 1 विकेट, अवघ्या 3च धावा. आणि ते सुद्धा आपण बघतो की अजय मडवी सुरुवात चांगली करतोय, ती सुद्धा विकेट त्याला मिळाली आहे. प्रत्येक षटकात विकेट बघायला मिळत आहेत. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. गोलंदाज चेंडूच्या खाली अजय सरसावतोय. जेणे ते होणार का हा प्रश्न होता. कॉन्सन्ट्रेट करू शकला नाही, एकाग्रता भंग होते. ते त्या मोमेंटला झेल तिथे मात्र ड्रॉप झाला. जीवदान मिळालं प्रशांतला आल्या आल्या आणि प्रणितला आलं त्याने स्ट्रायकिंगला. मला हेच आता काम करायचं आहे. मागच्या सामन्याचा पुरस्कार पटकावला आहे, ग्राउंडचा चांगला अंदाज त्याला आला आहे, त्यामुळे त्याच्याकडे स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. प्रणित स्ट्रायकिंग एंडला पोहोचला आहे. प्रणितने आतापर्यंत आपल्या बॅटमधून 4 चेंडू 4 सिंगल काढलेले आहेत. एकही चेंडू निर्धाव केलेला नाही आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे. धावसंख्या आपण बघते पोहोचली ती धावफलकर 12 धावा. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट, क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा. 2 धावापर्यंत सूर्य चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला होते. रनआउटची संधी आणि रेफ या गरज आहे अशा फटक्यांची किंवा अशा धाव्यांची. या 2 धावा आपण ॲड करूया. धावसंख्या 14. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. एक सूचना अशी आली आहे, जर टॉस झाला नाही तर जो संघ लेट येईल त्या संघाला पेनल्टी लागेल. ऑलरेडी कमलेशने रिपोर्ट केलं आहे. वडील 20 संघाकडून तो टॉस उडवण्यासाठी इथे सज्ज झाला आहे. सोनारपाडा संघ कॅप्टन टॉससाठी या. हो, चांगला चेंडू होता. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं अजय मडवीने या चेंडूवर आणि चांगला चेंडू हाताळला आहे. उलटा चेंडू आहे. लोअर फुटला चेंडू ऑनसाईडला एक्झिक्यूट करत आहे. आणि थोडंसं आपण बघतो फंबल होत आहे आणि प्रणित पोचलाय पुन्हा स्ट्रायकिंग एंडला. सहजगत्या बिटवीन द विकेट खूपच स्ट्रॉंग आहे. पण अजय मडवी सुद्धा तेवढंच कौतुक व्हायला व चांगलं गोलंदाजी केली या षटकामध्ये. 1 विकेटसुद्धा काढली. धावा खर्च केले त्या 6. एकूण धावसंख्या बघतो ते धावफलक म्हणजे 18 चेंडूत आले त्या 16 धावा. जय जलेश्वर वाडेकर संघाच्या धावसंख्या 3 षटकाच्या आखरी 16, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि त्या षटकानंतर टॉस लगेचच होईल. ऑलरेडी चेंज द गेम वडवली बी संघाने रिपोर्ट केलेला आहे आणि सोनारपाडा संघाचे संघनायक त्वरित यायचं आहे टॉस करण्यासाठी. वेळ घेऊ नका. निर्णायक षटक मार्गस्थ होईल. मरुदेवकर सज्ज होत आहे षटक टाकण्यासाठी. 4थं. आतापर्यंत चांगला कंट्रोल बॉलिंगमध्ये बघतोय. इव्हन प्रत्येक षटकात एकेरी धावसंख्या बघत आहोत. संदेश 7 धाव्यांचं षटक, 1 विकेट. त्यानंतर सागर 3 धाव्यांचं षटक, 1 विकेट. त्यानंतर अजय मडवी 6 धाव्यांचं षटक आणि 1 विकेट. एकच मोठा फटका पण संदेशच्या विरोधात आपण बघितला आहे. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता सिद्धू पाटीलच्या बॅटमधून. पण नंतर मात्र मोठ्या फटक्यांसाठी अक्षरशः वंचित ठेवलं आहे मोठी दिसेच्या गोलंदाजांनी. मरुदेवकर पहिला चेंडू खोदून काढलाय, उंच गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक काय पण काहीच करू शकत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकार. षटकार बघायला मिळतोय. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला प्रशांतच्या बॅटमधून.
फुल टॉस, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, कॅमेरामॅनच्या डोक्यावरून, एक्झॅक्टली कॅमेरामॅनच्या डोक्यावर झाला चेंडू आणि हा षटकार. धावसंख्येचा वेग वाढवला, धावसंख्या पुढे 28 वर. ओ हो हो, व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ नॉक, व्हॉट अ एक्झिक्युशन. सीमारेषे बाहेर, बॅक टू बॅक 3 6 इन अ रो, षटकार. धावा धाव फलकावर आहेत. 3 चेंडूचे 3 मोठे ब्लास्ट बघायला मिळाले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक लॉंग ऑफ, एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट आणि काय बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग, धुवाधार फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी. 3 षटकार बॅक टू बॅक आपण बघतोय प्रशांतच्या बॅटमधून. फुल टॉस, मिस टाइम, फटका, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतोय. स्क्रीनच्या समोर तिथे मात्र झेल होणार का बघूया आणि फलंदाज बाद. फटका मिस टाइम झाला आणि ते मात्र एक स्वप्न होतं, ते स्वप्न धुळीस मिळत आहे. ते म्हणजे प्रशांतचा अजून एक षटकार त्याच्या बॅटमध्ये मारण्याचा त्याने प्रयत्न केला, पण फायनली लॉंग ऑनला मात्र स्क्रीनच्या समोर इथे मात्र झेल आणि फलंदाज बाद होते. तो प्रशांत बॅक टू डग आउट. ग्राउंडच्या आतमध्ये 3 षटकारामुळे खेळी सजवली. लिडिंग एज आहे, चेंडू हवेमध्ये मागे जाते, चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि प्रणितला मी ते स्ट्रायकिंग एंडला संधी. तोपर्यंत एक धाव कंप्लीट बोर्डच्या विरोधात. आता लास्ट बॉल टू गो. धावसंख्या 35. फायटिंग टचसाठी टोटल उभी राहिली आहे जयजलेश्वर वाडेकर संघासाठी. शेवटचा चेंडू. चला टॉससाठी रिपोर्ट करायचा सोनारपाडा टीम. ओ फुलटा चेंडू होता, संधी होती, नामी संधी होती मोठा फटका मारण्याची. एकदा कंप्लीट झाली आहे चेंडूवर आणि एखादा समाधान मानावं लागेल. लेगबाईचा इशारा पंच इथे करतायत. हो, मोठा फटका मारण्याची नामी संधी होती सर्वेशकडे. डबल माइंडेड झाला सर्वेश, नाही प्रणितकडे, आणि प्रणित ती लाईन पूर्णपणे मिस केली. चेंडू पायाला लागून जातोय आणि तोपर्यंत एकूण बोटोप या टॉससाठी. वडोली बीच संघाच्या संघाने ऑलरेडी आमच्याकडे रिपोर्ट केलेला आहे. बघा, कधी चांगली स्पर्धा यशस्वी होते जेव्हा सर्व संघ सपोर्ट करतात, चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळते. पण कधी कधी संघनायक किंवा खेळाडू लेट येतात, डिले होतो त्याच्यामध्ये, आणि अशा कारणास्तव त्या संघाला पॅनल्टी लागते. कुठल्या आयोजकाला आवडत नाही कुठल्या संघाला पॅनल्टी दिलेली, पण ती तुम्ही लावून घेऊ नका. एक चांगलं क्रिकेट खेळा, चांगलं आयोजनाच्यामध्ये आपण चांगलं परफॉर्म करा, जेणेकरून तुमच्यासुद्धा नावाचा उल्लेख होईल. पण असं डिले करू नका. आयोजकांच्या अत्यंत कडक सूचना येतात की लवकरात लवकर सोनारपाडा संघाने रिपोर्ट करायचा आहे.
पण आपण कंटिन्यू ही मॅच आपण का खेळतो सेकंड राऊंडमध्ये, याचं कारण होतं की काहीतरी ॲडजस्टमेंट होती त्यासाठी. त्या ॲडजस्टमेंट आता मला असं वाटतं कंप्लीट झाली आहे. या मुवमेंटला टॉससाठी कॅप्टन येणं गरजेचं होतं, पण अजूनही सोनारपाडा संघाचा संघनायक इनिंग ब्रेकमध्ये टॉस उडवण्यासाठी आलेलं नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर या टॉस कंप्लीट करण्यासाठी सोनारपाडा टीमचे कॅप्टन. टीम मोठी देसाई आणि बघायचं धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. 37 धावा करायच्या आहेत, ते म्हणजेच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी, जवळजवळ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि बघायचं त्या मुवमेंटला कशा प्रकारे क्वार्टर फायनलमधला क्वार्टर फायनल जाऊन खेळण्यासाठी. आणि बघायचं त्या मुवमेंटला कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल हे त्याचं धावतं वर्णन कॉमेंटपासून घेऊन दिलं. ऐकूया आवाज 37 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करणार, ऐकूया आपण संरक्षण कक्षातून आवाज विनोद पाटीलचा. धन्यवाद. संजय पोकरणकर साहेबांचं इथे आगमन होते. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे संजय पोकरणकर साहेब. आणि विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे संजय पोकरणकर साहेब. धन्यवाद. ओव्हर टू विनोद पाटील. थँक्यू व्हेरी मच प्रसाद सर. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्या लाडक्या क्रीडरसिकांचं. श्रद्धांजली चषक 2024 37 धावांचं टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे. जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाईला. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र ऑन साईडला खेळायचं होतं, मिस केलाय. डॉट बॉल. पहिले षटक घेऊन त्या ठिकाणी आपण बघतो कपिल पाटीलला आणलेलं आहे. मागच्या मॅचमध्ये सुरुवात प्रणीतकडनं गेली होती. या मॅचमध्ये एक वेगळा ॲप्रोच, वेगळी रणनीती बघायला मिळते तुम्हाला. चारूची मॅच 37चं टार्गेट. यावेळेस मात्र विथ द टर्न खेळलेले आहेत कव्हर पॉईंटला. तिथे आउटफील्ड स्लो आहे. चेंडू तिथे संत गतीने येतो. आपण अगदी पहिल्या मॅचपासून हे चित्र बघितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आपण बघतो 2 धावा येतील. मयूरसाठी 2 धावा येत आहेत. मोठी देसाई संघासाठी अकाउंट मयूरचं आणि संघाचंही इथून या 2 धाव्याने ओपन होत आहे. 9.25 धावांची आवश्यकता आहे. 37 करायच्या आहेत 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. खूप चांगली गोलंदाजी आपण बघितली मोठी देसाई संघाची. पहिले 3 षटकं अप्रतिम होती. ओ हो हो हो, रिव्हर्स विथ द टर्न. ओ यावेळेस मात्र चेंडू काय घडलंय त्या आउटफील्डचा आम्ही आत्ताच विषय या ठिकाणी घेतला होता. ती चर्चा सुरू होती आणि बघा चेंडू आत आला. अजित पुत्रन सर देखील थोडेसे अचंबित झालेले आहेत. कारण तिथे आपण बघितलं तर चेंडू कुठेतरी खड्ड्यात. चेक करूया का? चेक करूया आपण. या निरंजन सर चेक करूया आपण एक्झॅक्टली काय घडलं होतं. चेंडू कुठे आदळला, आत कसा आला, बाहेरून आलाय की आतच कुठेतरी एखाद्या खड्ड्यात किंवा एखाद्या मातीच्या. थोडंसं नवीन भराव असल्या कारणाने आतमध्येच आहे. आणि बघा मी नेहमी म्हणतो की जेव्हा 1 बॉल 4 1 बॉल 3 अशा मॅचेस आल्यानंतर असं काय घडलं तर मग काय म्हणायचं. तर मयूरसाठी 1000 रुपये. तर कलियुग मुंबई पोलिसचे ज्या ठिकाणी आपण बघतायत त्यांच्या वतीने मयूरसाठी हा चेंडू गेला. यावेळेस मात्र डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पहिले षटक सुरू आहे. धावा धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 5.
फार जास्त मोठं टार्गेट नाही आहे, पण एक फायटिंग टोटल आहे. ज्या पद्धतीने वाडेकर संघाचा अप्रोच किंवा हा संघ लढाऊ संघ म्हणून या संघाची ओळख आहे आणि तो संघ या कमी धावसंख्येवरतीही नक्कीच इथून फाईट देण्याचा प्रयत्न करेल. पण ज्या पद्धतीने मोठी देसाई संघाची बॅटिंग सुरू आहे फार कठीण असणार आहे. गोलंदाजांना इथे अग्निपरीक्षा द्यावी लागेल. सिंगल येते, सिंगलने धावसंख्या धावपलकावरती आपण बघतो 6 धावा झाल्यात. षटक क्रमांक या ठिकाणी पहिले सुरू आहे. 5 चेंडू संपन्न झाले आहेत. कपिलने केवळ 6 धावा दिलेले आहेत. सलामीवीर मैदानावरती मयूर आणि जितेश अत्यंत अनुभवी, भरपूर वर्षापासून सलामीला येऊन या दोघांनी अनेक मोठमोठ्या पार्टनरशिप केलेल्या आहेत. हो, यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला आहे. नीरज त्या ठिकाणी होते, झेल टिपले नीरज पाटीलने आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती मयूर या ठिकाणी जाईल डगआउटच्या दिशेने. आणि कित्येक मैदानात त्यांनी गाजवली, कित्येक मोठमोठ्या बैलांना चारी मुंड्यात चित्त गेलेलं आहे. मला आठवतंय नांदिलीच्या मैदानावरती जो अटाली गावचा राजा होता त्याच्या अगदी शेंग पूर्णपणे घुसून बाहेर काढली होती. आणि कोकण किंग नेहमीच आमच्या लक्षात राहील आणि रामदास पाटील यांचा कोकण किंग सदैव सगळ्यांच्या आठवण येते. अनेक बैल आता या बैलगाडा शर्यतीमध्ये आपण बघतोय, पण जेव्हा बुल फायटिंगचा विषय निघतो तेव्हा कोकण किंगची आठवण आल्याशिवाय राहत नाही. उद्या मैदानाकडे बॉलिंगमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी आपण बघतोय. प्रणित पाटीलला आणलेले दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात पहिल्या षटकात 6. हो, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग झालं नाही. पहिल्या मॅचमध्ये तो प्रयत्न झाला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने रिव्हर्स खेळत आहेत. बघितलं की डीपमध्ये फिल्डर नाही, डीप कवर आणि थर्ड मॅनच्या अगदी मध्ये जी गॅप आहे तिथे खेळण्याचा प्रयत्न होतो आहे, पण संपर्क नाही झाला. टायमिंग तितकंसं चांगलं राहिलं नाही. हा डॉट बॉल राहिलं नाही. हा डॉट बॉल येतो आहे. धावसंख्या 6 वरती स्थिरावलेली. अजून 31 धावांची गरज आहे. येणाऱ्या 17 चेंडूमध्ये करायचे आहेत 31 धावा. हो, यावेळेस मात्र पॅरलल एकदम फ्लॅट पाठवलाय सीमारेषे बाहेर. 6 मध्ये मॅन ऑफ द मॅच होता. काय जबरदस्त बॅटिंग केली होती. 27 धावांची खेळी साकारली होती. आणि प्रणित देखील मागच्या मॅचमध्ये ज्याने 38 धावा केल्या होत्या, 3 विकेट घेतल्या होत्या. हे दोन्ही मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच एकमेकांच्या समोर. ओ, स्वीप करण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा मिस केलाय. चांगलं कमबॅक प्रणित पाटीलचं. आणखीन एक डॉट बॉल. षटकारानंतर ते कमबॅक अपेक्षित होतं वाडेकरला. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 12 झालेले आहे. अजूनही विजयासाठी 25 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रणित. जितेशसाठी पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. ओ, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. जितेश सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं इतकं सोपं काम नाही आहे. मागच्या मॅचमध्येही थोडासा स्ट्रगल त्यांनी केला, पण त्यानंतर स्वतःला सावरत असताना काय जबरदस्त बॅटिंग केली. सामन्याला पूर्णपणे खुला करून ठेवला होता. इथेही आपण बघताय 2 चेंडू डॉट आल्यात. प्रणितचं चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा प्रणित ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र हवेतून पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू. पहिल्या टप्प्यात सीमारेषा ओलांडतोय. येतोय आज चौकार. आवाज असा प्रयत्न झाला नाही का. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, त्याचबरोबर एक स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध एक फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. कुठेतरी जे अफॅट्स हवे होते, अपेक्षित होते, ते झाले नाही. त्यामुळे सिद्धू थोडासा निराश आहे, कारण 2 चेंडू अप्रतिम हाताळले होते, पण त्यानंतर आज चौकार आलाय. डॉट चेंडूची कशी भरपाई करायची हे जितेशला चांगलं ठाऊक आहे. आणि या चौकार धावसंख्या धावफलकावरती बघता पण 16 धावा झाल्या आहेत. अजून 21 धावांची गरज असेल येणाऱ्या 13 चेंडूमध्ये.
या षटकामध्ये डॉट चेंडू जरूर आलेत, पण 2 मोठे फटके आल्या कारणाने ही धावसंख्या या ओव्हरमध्ये डबल डिजिटमध्ये आपण बघितली. 10 धावा आल्या, 3 चेंडू डॉट जरूर आहेत. हा चेंडू टॅप करतात, फिल्डर आहे तिथे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक खेळाडू जो पहिल्या मॅचमध्ये प्लेइंग 11मध्ये प्लेइंग 11मध्ये होता, त्याने सांगितलं की तू खेळ, आणि त्यासाठी तो मोठेपणा असायला हवा. बऱ्याचदा 12th मॅन ठेवल्यानंतर काही जण निराश होतात, रागावतात की मला 12वा का ठेवला. अरे 12वा तर केतन मात्रही कित्येक वर्ष होता, पण आज यशाची उंच शिखर तो सर करतोय. 12th मॅनला आपण सचिन तेंडुलकर यांनाही बघितलेलं आहे. कित्येक असे लेजंड प्लेयर आहेत ज्यांनी खरं तर सुरुवातीला 12वा म्हणून कामही केलेलं आहे. त्यामुळे 12वा राहणं, टीममध्ये राहणं ही फार मोठी गोष्ट आहे, आणि 12वा राहणं त्यात काही कमीपणा नाही आहे. होया मैदानाकडे 12 बॉलमध्ये विजयासाठी हव्यात 20 धावा. स्ट्रायकिंग इनला जितेश, बॉलिंगसाठी त्या ठिकाणी सर्वेश. हा चेंडू यावेळेस मात्र पडल्यानंतर झपकन बाहेर निघतोय. हे वैशिष्ट्य राहिलेले. व्हेरिएशनचं दुसरं नाव सर्वेश पाटील. त्याच्याकडे विविधता आहे, चेंडूला दोन्ही बाजूने वळवण्याची कला आहे. मध्येच एखादा चेंडू त्याचा उसळणारा येतो, मध्येच एखादा वेगवान येतो, मध्येच एखादा चेंडू आत आणतो, कधी कधी एखादा रॉंग वन त्याचा अत्यंत घातक आहे. हो, आणखीन एक डॉट बॉल. वेगवान गोलंदाजी खेळण्यासाठी छाती हवी, पण स्पिन गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे ते कौशल्य, ते तंत्र असणं फार गरजेचं आहे. आणि इथे आपण बघतोय की बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. सलग 2 चेंडू या ठिकाणी डॉट येत आहेत. आता 10 चेंडू शिल्लक आहे, 20ची गरज आहे. हे षटक पहिल्या 2 चेंडूमध्ये चांगलं राहिलेलं आहे. बघूया पुढचे 4 चेंडू कशा पद्धतीने येत आहेत. ओ विथ द टर्न, इथून झेलची शक्यता. सापळा रचला होता आणि सापळ्यात अडकवलाय या ठिकाणी जितेश पाटील नावाच्या वाघाला. हा दुसरा धक्का जय हनुमान. जबरदस्त बॅट्समन आकाश मैदानावरती येतोय. यावेळेस मात्र 4थ्या क्रमांकावरती. बघूया अग्निपरीक्षा असणाऱ्या आकाशची दुसऱ्या बाजूला परीक्षा द्यावी लागेल, ती देखील सर्वेशला, कारण 4 चेंडू 3 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत. आता 9 बॉलमध्ये विजयासाठी हव्यात 20 धावा. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. एका बाजूला वाडेकर, दुसऱ्या बाजूला मोठी देसाई. 9 चेंडू 20ची गरज. सर्वेश पुन्हा एकदा ओव्हर दी विकेट. स्ट्रायकिंग इनला आकाश सामना करेल. ओव्हर दी विकेट. हो 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 हो, आणखीन एक जबरदस्त लेग ब्रेक. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. अप्रतिम गोलंदाजी. नीरज पाटील बघा काय फिल्डिंग केली आहे. एक नौका खेळाडू, नवोदित खेळाडू, पहिल्या मॅच पासून इम्प्रेस करतोय. ग्राउंड फिल्डिंग काय अप्रतिम राहिली, आणि काय जबरदस्त थ्रो. पॅरला थ्रो होता, एकदम फ्लॅट थ्रो होता, ऑन दी स्टंप, जवळ होता स्टंपच्या, आणि फलंदाज बाद झालाय वरून. न्यू बॅटर अजय. मोठा धक्का, मगाशी बचावले होते आकाश, पण यावेळेस मात्र बाद होत आहेत. आणि आणखीन एक धक्का मोठी देसाईला. विकेट्स आपण बघूया. वाडेकरचे किती गडी बाद झाले होते? 4, आणि मोठी देसाईचे देखील 4. टॉस जिंकला होता मोठी देसाईने, त्यामुळे इथून विकेटची बरोबरी झालेली आहे. पण जर स्कोरची बरोबरी केली विकेट न गमावता तर ही मॅच जिंकू शकेल जय हनुमान मोठी देसाई संघ. विकेट समान आहेत. इक्वेशन आता 14ची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 4 आणि 14ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानावरती संदेश येतोय. स्ट्रायकिंग एंडला संदेश असेल, कारण आकाश बाद झालाय धावचीच्या रूपाने. जबरदस्त बॉलिंग मैदानावरती. सर्वेच्या त्या षटकाने या सामन्याची पूर्णपणे दिशा बदलवून टाकली. या सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलवून टाकलं. 12 बॉल 20ची मॅच आता येऊन टेबले आहे 4 चेंडू आणि 14 वरती. म्हणजे मागच्या 8 बॉलमध्ये केवळ 6 धावा आलेल्या आहेत, आणि त्याच कारणासह ही मॅच रोमांचकारी स्थितीमध्ये. लॉफ्ट केला, फिल्डर आहे डीप मध्ये. सर्व्हिसच्या ठिकाणी केवळ 1 धाव इथून मिळेल. स्ट्राईक वरती येतो बॅटर त्या ठिकाणी अजय. आता चेंडू शिल्लक आहेत
3 आणि 13ची गरज आहे. कोण कुणाचे 3-13 वाजवणाऱ्या मैदानावरती कोण जिंकणार ही मॅच. एका बाजूला राजा 11 जय जलेश्वर वाडेकर राजा जाधव पुरस्कृत संघ, दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई. ओ वेगाने बॅट फिरली होती, संपर्क नाही. हा डॉट बॉल येतोय आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहे 2 आणि 13ची गरज आहे. 2 षटकार मारले तर विकेट टॉसच्या आधारावरती हा सामना जिंकू शकेल मोठी देसाई संघ. 2 बॉल 13ची गरज, पण 2 षटकार जरी ठोकले तरीही मोठी देसाई संघ हा सामना जिंकेल, कारण टॉस त्यांच्या बाजूने, विकेटची बरोबरी जरी झाली असली तर नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागलेला आहे. सिद्धू ओव्हर द विकेट, टॉप एज लागलाय, मिस टायमिंग. नीरज चेंडूच्या खाली, फलंदाज येईल डगआउट मध्ये आणि इथून मात्र या सामन्याचं चित्र आता स्पष्ट होताना जय जलेश्वर वाडेकर संघाने विजयावरती शिक्कामोर्तब जवळजवळ केलेला आहे. पण इथून जर सिद्धू पाटीलने एखादी चूक केली, एखादा खराब चेंडू फेकला, त्यावरती मोठा फटका आला तरच मोठी देसाईला शेवटच्या बॉलवरती मॅच जिंकण्याची संधी निर्माण होऊ शकते. 1 बॉल आणि विजयासाठी आता 13ची गरज आहे. मॅच होती कुठे आणि आली कुठे. जितेश पाटील जसा बाद झाला त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये आपण बघितलं सर्वेची जादुई गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीने मात्र संघाला शेवटच्या टप्प्यापर्यंत सामन्यामध्ये घेऊन आणलं. 1 बॉल आणि अशा प्रकारे हा सामना 12 धावांनी जिंकलेला आहे, तो म्हणजे जय जलेश्वर वाडेकर टीमने. अभिनंदन राजा जाधव, अभिनंदन वाडेकर, अभिनंदन वाडेकरच्या सगळ्या समर्थकांचं, गावकऱ्यांचं. शुभेच्छा. 2 सामने जिंकून आपली घोडदौड